Hello everyone, I welcome you all in this lecture of pharmacognosy. In previous lecture we had completed our first chapter, that is introduction of pharmacognosy. Okay, so in first chapter we had completed the history, definition, scope of pharmacognosy, then various natural sources of natural origin drug, okay, and then various indigenous system of medicines, right? So in today's lecture we will start the new chapter, that is second chapter of pharmacognosy, drugs and pharmaceutical aids of natural origin. Okay, so in this chapter we had studied the various kind of drugs, what is meant by drug, then different examples of drug which is obtained from natural origin. Okay, same for these pharmaceutical aids also, what is meant by pharmaceutical aid, so definition of pharmaceutical aid, then various sources of pharmaceutical aid, classification of pharmaceutical aid along with examples. Okay, so these drugs and pharmaceuticals aids in pharmacognosy we study, that is the drugs which is obtained from natural origin. Okay, so drugs and the pharmaceutical aid of natural origin, here it is the introductory part. Okay, so though the pharmacist is responsible for the entire process of manufacturing the pharmaceutical product, isolation or extraction of active principles from the crude drugs. ओके, सो हे जे सगळे फंक्शन्स आहेत विच इज रिलेटेड टू ड्रग मॅन्युफॅक्चरिंग. ओके, सो त्याच्यामध्ये ड्रग मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट्स आहेत, फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये आयसोलेशन येतं, एक्स्ट्रॅक्शन येतं. ओके, सो दीज ऑल कंडक्टेड बाय द फार्मासिस्ट, राईट. सो बिकम अ केमिकल और अ बायोकेमिकल ऑपरेशन रॅदर दॅन फार्मास्युटिकल वन. ओके, सो ह्या ज्या सगळ्या प्रोसेस आहेत त्या केमिकल आणि बायोकेमिकल ऑपरेशन अंडर येतात. ओके, so the drugs are rarely administered in singular form. Okay, so drug single म्हणजे एक ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट असणारा असा ड्रग जो आहे तो मोस्ट जर बघायला गेलं तर जे काही मेडिसिनल प्रिपरेशन्स आहेत त्याच्यामध्ये मल्टिपल ड्रग यूज केलेले आहेत त्याच्या प्रिपरेशनमध्ये. ओके, मीन्स वन ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स अलॉंग विथ द अदर कॉन्स्टिट्युएंट्स आर ॲडेड इन टू अ ड्रग. ओके, so they are essentially mixed with the various type of additives or adjuvants or converted them into effective drugs. ओके, सो त्याच्यामुळे काय केलं जातं की ड्रग जो आहे मेन ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स जो आहे ड्रगचा त्याच्यासोबत ॲडिटिव्स, ॲडज्युवंट्स, ओके, असे अदर जे काही एजंट्स आहेत ते त्याच्यामध्ये ॲड केले जातात. ओके, आणि ड्रग जो आहे तो फॉर्म्युलेट केला जातो. ओके, सो दस द फार्मासिस्ट ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ डोसेज फॉर्म कम्स अक्रॉस द ॲक्च्युअल ड्रग्स अँड द ॲडजंट्स यूज्ड अलॉंग विथ देम. ओके, सो त्याच्यामुळे आपण जेव्हा ॲज अन फार्मासिस्ट एखाद्या ड्रगचं मॅन्युफॅक्चरिंग करणार असू सो तेव्हा ड्रगसोबत आपण अदर ॲडज्युएंट्स जे आहेत ते सुद्धा यूज करतो फॉर देअर फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. ओके, मीन्स इथे काय सांगितलेलं आहे तुम्हाला की जे फार्मास्युटिकल प्रिपरेशन फॉर्म्युलेट केले जातात, बनवले जातात. ओके, सो त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की नॅचरल ओरिजिनपासून जे ड्रग ऑप्टेन होतात त्याच्यापासूनच मग ॲलोपॅथिक जे ड्रग्ज आहेत ते बनवले जातात. ओके, सो फार्मासिस्ट जो आहे तो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ओके, मग एखादा ड्रग जेव्हा फॉर्म्युलेट केला जातो तेव्हा त्या ड्रगमध्ये फक्त एकच केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स किंवा एकच ॲक्टिव्ह ड्रग प्रेझेंट नसतो, राईट. सो त्या ड्रगसोबत अदर ॲडज्युएंट्ससुद्धा त्याच्यामध्ये ॲड केले जातात. ओके, सो त्याचे रिझन्स डिफरन्स आहेत. देअर मे बी सपोज एखादा ड्रग असा असेल की त्याची टेस्ट खूप बिटर आहे. ओके, मग तो ड्रग आपण ओरली घेऊ शकत नाही आहे. ओके, सो त्याच्यामध्ये मग स्वीटनिंग एजंट ॲड केले जातात. ओके, सो स्वीटनिंग एजंट ॲड केल्यामुळे काय होणार आहे की त्या ड्रगचा जो कडूपणा आहे तो त्याने काय केला जाईल, मार्क केला जाईल. ओके, आणि मग ड्रग जो आहे तो आपण इझिली ॲडमिनिस्ट्रेट करू शकतो ओरल रूटने, राईट. सो असे काही फॉर्म्युलेशन्स आहेत की ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम मेकअपसाठी किंवा स्वीटनिंग एजंट म्हणून किंवा कलरिंग एजंट म्हणून किंवा व्हॉल्यूम मेकअपसाठी किंवा जे काही सस्पेन्शन, इमल्शन्स लाईक प्रिपरेशन्स असतात. ओके, सो त्याच्यामध्ये ते फॉर्म्युलेट करण्यासाठी अलॉंग विथ ड्रग अदर ॲडज्युएंट्स ॲड केले जातात आणि मग ते फॉर्म्युलेशन जे आहे ते बनवलं जातं. ओके, मीन्स एखादं जे मेडिसिन्स असतं त्याच्यामध्ये काय असतं, मग ड्रग
अलॉंग विथ द डिफरंट काइंड ऑफ ॲडज्युएंट्स. ओके, सो म्हणून आपण ह्या चॅप्टरमध्ये ड्रग आणि फार्मास्युटिकल एड ह्याचा स्टडी करणार आहोत. ओके, सो अदर जे ॲडज्युएंट्स आहेत विच कम्स अंडर द फार्मास्युटिकल एड कॅटेगरी. ओके, आणि ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहे विच इज कन्सिडर्ड ॲज अन ड्रग. ओके, आणि दोघांना मिळून मेडिसिन किंवा ड्रग ही कन्सेप्ट समजली जाते. ओके, सो इटिमॉलॉजिकल सर्वे जर आपण आता ड्रग्सचा नुसता स्टडी करायचा म्हटला, ड्रग म्हणजे काही कन्सेप्ट जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपण इथे बघूया. सो इटिमॉलॉजिकल सर्वे रिव्हील्स दॅट द वर्ड ड्रग हॅज इट्स ओरिजिन इन फ्रेंच लँग्वेज. ओके, सो हा जो ड्रग वर्ड आहे तो कुठून आलेला आहे, त्याचं जे मेन ओरिजिन आहे ते फ्रेंच लँग्वेजमधून आहे. ओके, अँड हॅज बीन डिराइव्ड फ्रॉम द वर्ड ड्रोग. ओके, DROGUE. ओके, सो हा फ्रेंच वर्ड होता ड्रोग. ड्रोग ह्या वर्डपासून मग ड्रग हा वर्ड डिराइव्ड झालेला आहे. ओके, विच मीन्स एनी सबस्टन्स यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ मेडिसिन. ओके, सो ड्रोग म्हणजे काय तर एनी सबस्टन्स. ओके, विच इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ मेडिसिन्स तयार करण्यासाठी जो सबस्टन्स रिक्वायर्ड आहे त्याला ड्रोग असं म्हटलं जातं. ओके, however at present the term drug include not only the medicines. ओके, आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय ड्रग म्हणजे फक्त मेडिसिन्स नाही तर त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केलं आहे, सेव्हरल अदर रिलेटेड सबस्टन्स विदाउट एनी फार्माकोलॉजिकल ॲक्शन. ओके, अजून असे अदर सबस्टन्स त्याच्यामध्ये ॲड केले जातात विच डज नॉट पजेस एनी काइंड ऑफ फार्माकोलॉजिकल ॲक्शन. ओके, मीन्स फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्ह ड्रगसोबत असे अदर जे काही ॲडज्युएंट्स आहेत ते त्याच्यामध्ये मिक्स केले जातात विच डज नॉट हॅविंग एनी काइंड ऑफ फार्माकोलॉजिकल ॲक्शन. ओके, आणि ते जे फॉर्म्युलेशन बनवलं जातं त्यालासुद्धा ड्रग असं म्हटलं जातं. ओके, सो टेक्निकली अँड लिगली द टर्म ड्रग इज डिफाईन इन इंडिया अंडर द ड्रग्स अँड कॉस्मॅटिक ॲक्ट ऑफ 1940 रीड ॲज फॉलोज. ओके, सो इथे आपल्याला ड्रगच्या डेफिनेशन मेन्शन केलेल्या आहेत. ओके, सो अकॉर्डिंग टू द DNC ॲक्ट दॅट इज ड्रग अँड कॉस्मॅटिक ॲक्ट. ओके, किती साली हा ॲक्ट आलेला आहे, हा कायदा आलेला आहे तर 1940 साली इंडियामध्ये ड्रग आणि कॉस्मॅटिक हा ॲक्ट जो आहे तो आलेला आहे. ओके, आणि त्या ड्रग आणि कॉस्मॅटिक ॲक्ट अंडर जे डिफरंट कन्सेप्ट्स आहेत ओके मेडिकल फील्डच्या त्या डेव्हलप झालेल्या आहेत. ओके, सो त्याच्यानुसार ड्रगची डेफिनेशन काय आहे तर ऑल मेडिसिन्स फॉर इंटरनल और एक्सटर्नल यूज ऑफ ह्युमन बीइंग्स. ओके, सगळे मेडिसिन की जे इंटरनली आणि एक्सटर्नली ह्युमन बीइंग्स किंवा ॲनिमल्ससाठी यूज केले जातात. ओके, अँड ऑल सबस्टन्सेस इंटेंडेड टू बी यूज्ड फॉर और इन डायग्नोसिस, ट्रीटमेंट, मिटिगेशन और प्रिव्हेंशन ऑफ डिसीज इन ह्युमन बीइंग और ॲनिमल्स. ओके, मीन्स सगळे असे मेडिसिन्स की जे ह्युमन बीइंग्स आणि ॲनिमल्सच्या ट्रीटमेंटसाठी यूज केले जातात फॉर इंटरनल अँड एक्सटर्नल पर्पज ऑल्सो. ओके, आणि असे सबस्टन्स विच इज इंटेंडेड टू बी यूज्ड फॉर इन डायग्नोसिस म्हणजे एखाद्या डिसीजच्या डायग्नोसिससाठी जे काही यूज केलं जातं मटेरियल ते सुद्धा ॲज अन ड्रग म्हणून येतं. ओके, किंवा एखादी ट्रीटमेंट प्रोसिजर असेल तीसुद्धा ड्रग ह्या कन्सेप्ट अंडरच येते. किंवा एखादं प्रिकॉशन मेजर असेल ओके मिटिगेशन और प्रिव्हेन्शनसाठी यूज केलेलं प्रिकॉशनरी मेजर्स असेल सो ते सबस्टन्ससुद्धा मेडिसिन्स या कन्सेप्ट अंडर येतात. ओके, की जे ह्युमन बीइंग्स आणि ॲनिमल्सच्या डिसीजच्या ट्रीटमेंट मिटिगेशन अँड डायग्नोसिस या प्रोसेसमध्ये यूज होतं. ओके, सो हिअर इट इज द फर्स्ट डेफिनेशन ऑफ ड्रग. ओके, सो एक्झाममध्ये तुम्हाला ड्रगची डेफिनेशन हमखास विचारली जाते. तुम्हाला डेफिनेशन ॲज सच वर्ड टू वर्ड जशी आहे तशी बाय हार्ट करायची आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला ही समजून घेणं फार गरजेचं आहे. ओके, आणि ह्या ज्या डेफिनेशन आहेत ड्रगच्या त्या तुम्हाला तशा एक्झाममध्ये लिहायच्या आहेत. ओके, सो इथे काय सांगितलेलं आहे फर्स्ट डेफिनेशनमध्ये ऑल मेडिसिन्स ओके फॉर इंटरनल और एक्सटर्नल यूज ऑफ ह्युमन बीइंग अँड ॲनिमल्स. ओके, सर्व मेडिसिन्स की जे इंटरनल आणि एक्सटर्नली यूज केले जातात फॉर द ट्रीटमेंट ऑफ डिसीज ओके ह्युमन बीइंग्स आणि ॲनिमलमध्ये. आणि अजून काय तर असे सबस्टन्स विच इज इंटेंडेड टू बी यूज फॉर म्हणजे असे सबस्टन्स की जे वापरले जातात फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट, मिटिगेशन और प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज. ओके, सो त्या डिसीजच्या डायग्नोसिससाठी म्हणजे डिसीज आहे की नाही हे
टेस्ट केलं जातं त्याला डायग्नोसिस म्हटलं जातं. त्याच्यानंतर जे डिसीजसाठी एक पर्टिक्युलर ट्रीटमेंट फॉलो केली जाते, त्या ट्रीटमेंटमध्ये यूज होणारे जे काही सबस्टन्स आहेत ते, ओके. आणि प्रिव्हेन्शनसाठी जे काही सबस्टन्स यूज केले जातात, हे जे सगळे सबस्टन्स आहेत ते ड्रग ह्या कन्सेप्ट अंडरच येतात, ओके. देन नेक्स्ट डेफिनेशन इज दॅट सच अ सबस्टन्सेस अदर दॅन फूड, ओके. असे सबस्टन्स की जे अन्ना व्यतिरिक्त आहेत, ओके. इंटेंडेड टू अफेक्ट द स्ट्रक्चर और एनी फंक्शन ऑफ ह्युमन बॉडी, ओके. की ते काय करणार आहेत, ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर बॉडीचं स्ट्रक्चर आणि फंक्शन्स जे आहेत, ओके. बॉडीचे जे डिफरंट ऑर्गन सिस्टीम्स आहेत त्याचं जे स्ट्रक्चर आणि फंक्शन्स आहेत ते अल्टर करू शकतात, ओके. त्याच्यावर ते त्यांचा इफेक्ट शो करतात, ओके. और इंटेंडेड टू बी यूज्ड फॉर डिस्ट्रक्शन ऑफ वर्मिन और इन्सेक्ट्स, ओके. किंवा ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर आतमध्ये जे काही वर्मिन आणि इन्सेक्ट्स आहेत, ओके, त्याच्यामध्ये फंगाय आहेत, व्हायरसेस आहेत, डिफरंट काइंड ऑफ बॅक्टेरियाज आहेत, ओके, विच कॉजेस द डिसीज कंडिशन इन टू अवर बॉडी, ओके. सो असे वर्मिन्स आणि इन्सेक्ट्स जे आहेत त्यांचं ते डिस्ट्रक्शन करणार आहेत, ओके. त्यांना ते किल करणार आहेत, ओके. विच कॉज द डिसीज इन द ह्युमन बिंग्स, की ते वर्मिन्स आणि इन्सेक्ट जे आहेत की ज्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे बॅक्टेरिया आहे, फंगाय आहे, व्हायरसेस आहे, ओके. सो हे काय करणार आहेत, ह्युमन बिंग्समध्ये जेव्हा त्याच्या ह्युमन बिंग्सच्या बॉडीमध्ये जेव्हा एंटर होणार आहे तेव्हा ते कोणता तरी डिसीज कॉज करणार आहेत, ओके. सो त्यांनासुद्धा किल करणारे सबस्टन्स जे आहेत ते ॲज अँड ड्रग अंडर येतात, ओके. सो मे बी स्पेसिफाईड फ्रॉम टाईम टू टाईम बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट बाय द नोटिफिकेशन ऑफ ऑफिशियल गॅझेट, ओके. सो असे सबस्टन्स जे आहेत ते जसजशी डिस्कवरी होत जाईल न्यू ड्रगची तसं त्या वेळेनुसार सेंट्रल गव्हर्नमेंट काय करणार आहे, ऑफिशियल गॅझेट काढणार आहे आणि त्याच्यातून तो जो काही सबस्टन्स आहे त्याला ड्रग अंडर तो नोटिफाय करणार आहे, ओके. सो ह्या 2 डेफिनेशन आहेत ड्रगच्या. आय थिंक इझी आहेत दोन्ही डेफिनेशन. आपल्याला समजून घेऊन त्या डेफिनेशन ज्या आहेत त्या पाठ करायच्या आहेत, ओके. सो फर्स्ट डेफिनेशनमध्ये काय सांगितलेलं आहे, ऑल मेडिसिन्स, ओके. सर्व मेडिसिन्स की जे इंटरनली आणि एक्सटर्नली यूज केल्या जातात. इंटरनली म्हणजे काय, तर तोंडावाटे घेतले जातात किंवा इंजेक्शन कोणत्याही रूटने बॉडीच्या आतमध्ये टाकले जातात, मीन्स इंटरनली. आणि एक्सटर्नल यूज म्हणजे काय, तर लोकली अप्लाय केले जातात, राईट, म्हणजे स्किनसाठी यूज केले जातात, ओके. सो all medicines for internal and external use of human beings or animals, and all substances intended to be used for diagnosis, treatment, mitigation or prevention of disease in the human beings and animals, okay. सो डिसीजच्या ट्रीटमेंट, डिसीजसाठी इंटरनली आणि एक्सटर्नली घेतलेले सगळे सबस्टन्स, सगळे मेडिसिन्स आणि डिसीजच्या डायग्नॉसिस, ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शनसाठी यूज केले जाणारे सर्व सबस्टन्स जे आहेत ते ड्रग या कन्सेप्ट अंडर येतात, ओके. देन नेक्स्ट डेफिनेशन काय आहे, सच अ सबस्टन्सेस अदर दॅन फूड, ओके. मीन्स अन्नाव्यतिरिक्त जे असे सबस्टन्स आहेत विच इज इंटेंडेड टू अफेक्ट द स्ट्रक्चर और एनी फंक्शन ऑफ द ह्युमन बॉडी, ओके. मीन्स जेव्हा ते ॲडमिनिस्ट्रेट करणार आहोत बॉडीच्या आतमध्ये, जेव्हा त्यांची एंट्री होणार आहे तेव्हा ते काय करणार आहेत, बॉडीचं स्ट्रक्चर और बॉडीचं जे फंक्शन आहे, फंक्शनिंग आहे, नॉर्मल फंक्शनिंग ते अफेक्ट करू शकतात, ओके. और इंटेंडेड टू बी यूज्ड फॉर डिस्ट्रक्शन ऑफ वर्मिन और इन्सेक्ट विच कॉजेस द डिसीजेस इन द ह्युमन बिंग्स अँड ॲनिमल्स, ओके. सो वर्मिन आणि इन्सेक्ट्स आहेत की जे आपल्या बॉडीला डिसीज कंडिशन अराईज करू शकतात किंवा ॲनिमल्समध्ये डिसीज कंडिशन अराईज करू शकतात, त्यांना किल करणारे सबस्टन्ससुद्धा अंडर ड्रग कॅटेगरीमध्ये येतात, ओके. आणि मग टाईम टू टाईम जेव्हा न्यू डिस्कवरीज ड्रगच्या होतील, सो टाईम टू टाईम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करतं, ऑफिशियल गॅझेटद्वारे ते ड्रग जे आहेत ते नोटिफाय करत जातं, ओके. सो this is the definition of drug, okay. So when exam there will be asked for the drugs, definition of drugs, so you have to write 2 definitions. So technically and legally the term drug is defined as in India under the Drugs and Cosmetic Act 1940 are as follows. आणि मग तुम्हाला ह्या 2 definition लिहायच्या आहेत, okay. So hence apart from the therapeutic agents, diluting agents, vehicles, flavors, colors and many other pharmaceutical aids from the animal and vegetable or the mineral origin conforming to above limitations are also covered under the term drug, okay. So या थर्ड ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, थर्ड डेफिनेशनमध्ये, तर अपार्ट फ्रॉम द थेरापेटिक एजंट्स, ओके. मीन्स असे एजंट्स की जे डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केले जातात, ओके. ऑल्सो डायल्युटिंग एजंट्स, ओके.
देन डायल्युटिंग एजंट्स काय करणार आहेत, एखाद्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते डायल्यूट करण्यासाठी म्हणजे लो करण्यासाठी यूज केले जातात, त्याला डायल्युटिंग एजंट्स म्हणतात. व्हेकल्स आहे की त्याच्यामध्ये ड्रग जे आहेत ते डिझॉल्व केले जातात किंवा सस्पेंड केले जातात. त्याच्यानंतर फ्लेवर्स आहे, फ्लेवरिंग एजंट्स आहेत. ओके, फ्लेवरिंग एजंट्स तुम्ही वेल फॅमिलियर आहात. ओके, जसं की आपण घरामध्ये एखादा पदार्थ वगैरे केला, मोस्ट ऑफ जे स्वीट्स आपण करतो त्याच्यामध्ये जी कार्डेममची पावडर टाकतो. फॉर एक्झाम्पल जर मोदक केले तर मोदकाचं जे चूर्ण बनवतो मध्ये टाकायचं असतं त्याला, त्याच्यामध्ये कार्डेमम टाकलं जातं, वेलची पावडर टाकली जाते. ओके, विच ॲक्ट्स ॲज अन फ्लेवरिंग एजंट. ओके, पुरणपोळीमध्ये जसं नटमेग आणि वेलची पावडर टाकली जाते. शिरा बनवला असेल तर त्याच्यामध्ये आपण डिफरंट टाईपचे एसेन्स यूज करतो. ओके, व्हॅनिला असेल, रोज असेल, सो त्याला फ्लेवरिंग एजंट्स असं म्हटलं जातं. ओके, सो दोज फ्लेवरिंग एजंट्स. देन कलरिंग एजंट्स. ओके, कलरिंग एजंट्स पण आपण फूडमध्ये यूज करतो. ओके, सो ते कलरिंग एजंट्स अँड मेनी अदर फार्मास्युटिकल एड्स फ्रॉम द ॲनिमल, व्हेजिटेबल अँड मिनरल ओरिजिन. ओके, सो असे डिफरंट फार्मास्युटिकल एड म्हणून ॲक्ट होणारे सबस्टन्स आहेत की जे ॲनिमल, व्हेजिटेबल आणि मिनरल ओरिजिनमधून ऑब्टेन केलेले आहेत. ओके, origin conforming to the above limitations are also covered under the टर्म ड्रग. ओके, सो हे जे सगळे एजंट्स आहेत मीन्स थेरापेटिक एजंटसुद्धा आणि हे जे अदर फार्मास्युटिकल एड्स आहेत ते सुद्धा हे दोन्ही सबस्टन्सेस ड्रग ह्या कन्सेप्ट अंडरच येतात. ओके, सो इन रिसेंट इयर्स investigation of drug of natural products has produced large number of potential drugs and many of them are used for the several other purposes in the various industries. Okay, सो आत्ताचं जर रिसेंट आपण इयर्स बघितले तर त्याच्यामध्ये खूप नवीन नवीन प्रोडक्ट्स आहेत, ड्रग्ज आहेत ते डिस्कवर्ड झालेले आहेत. ओके, सो इन रिसेंट इयर इन्व्हेस्टिगेशन ऑफ द नॅचरल प्रोडक्ट्स हॅज प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ पोटेन्शियल ड्रग्स आणि त्याच्यामध्ये खूप जास्त व्हरायटीमध्ये पोटेन्शियल ड्रग्स जे आहेत ते अवेलेबल झाले आहेत. सो मेनी ऑफ देम आर यूज फॉर द सेव्हरल अदर पर्पजेस इन द व्हेरियस इंडस्ट्रीज. ओके, सो हे जे ड्रग्ज आहेत ते त्यांचा यूज नुसता डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये न करता अदर पर्पजसाठी सुद्धा ह्या ड्रग्सचा, ह्या फार्मास्युटिकल एड्सचा यूज केला जातो. ओके, so drugs from natural origin are being used suitably in confectionaries, food industries and beverages, as a spices, as a condiments and for other purpose as a technical product. म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे की नॅचरल ओरिजिनपासून ऑब्टेन झालेले जे ड्रग्ज आहेत ते डिफरंट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा यूज केले जातात. ओके, फॉर एक्झाम्पल इथे सांगितलं आहे कन्फेशनरीज, फूड इंडस्ट्रीज. ओके, कन्फेशनरीज मीन्स पावडर्ड शुगरपासून जे काही प्रिपरेशन्स केले जातात त्याच्यामध्ये यूज केले जातात. त्यानंतर फूड इंडस्ट्रीमध्ये यूज केले जातात. बेवरेजेस मीन्स कोल्ड्रिंक्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये यूज केले जातात. स्पायसेस अँड कंडिमेंट्स, सो स्पायसेस म्हणजे गरम मसाले वगैरे आहेत त्याच्यामध्ये यूज केले जातात. कंडिमेंट्स आहेत म्हणजे सॉस, जाम लाईक प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये यूज केले जातात. ओके, सो ह्या टेक्निकल प्रोडक्ट्समध्ये हे जे नॅचरल ओरिजिनचे ड्रग्ज आहेत ते यूज केले जातात. ओके, मीन्स इथे काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की नॅचरल ओरिजिनपासून ऑब्टेन केलेले हे जे ड्रग्ज आहेत त्यांचा फक्त मेडिसिनल यूज नाही आहे. ओके, सो अदर पर्पजसाठी सुद्धा हे ड्रग जे आहेत ते यूज केले जातात. ओके, सो द फॉलोइंग इलिस्ट्रेशन इंडिकेट देअर इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन अदर दॅन ॲज अ ड्रग. ओके, सो हे जे आपण सगळं बघितलेलं आहे त्याच्यावरून आपण हे इझिली इलिस्ट्रेट करू शकतो की हे जे ड्रग्ज आहेत ते मेडिसिनल यूज व्यतिरिक्त अदर त्याचे मोस्ट ऑफ ॲप्लिकेशनसुद्धा आहेत. ओके, सो फॉर एक्झाम्पल जर इथे बघायचं झालं तर पपेन. ओके, सो पपेन जे आहे ते पपयापासून ऑब्टेन केलं जातं. ओके, हे पपयामधलं ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे पपेन, विच हॅविंग अ प्रोटिओलायटिक एन्झाईम ॲक्टिव्हिटी. ओके, सो त्याच्यामध्ये प्रोटिओलायटिक एन्झाईम ॲक्टिव्हिटी आहे. ओके, प्रोटिओलायटिक म्हणजे काय, आता तुम्हाला हे कन्सेप्ट जे आहे त्या कशा लक्षात ठेवायच्या आहेत, कारण का हे वर्ड जे आहे लायसिस एंडिंगला असणारे असे खूप वर्ड तुम्हाला आता येणार आहेत. ओके, सो तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की कोणत्याही वर्डच्या लास्टला जेव्हा लायसिस किंवा लायटिक हे जेव्हा वर्ड लागणार आहेत, ओके, इट इज नथिंग बट द ब्रेकडाऊन. ओके, ब्रेकडाऊन अँड डिस्ट्रक्शन. ओके, सो आता इथे कोणता वर्ड आहे, प्रोटिओलायटिक. ओके, लायटिक म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं आहे तर ब्रेकडाऊन. ओके, किंवा डिस्ट्रक्शन.
आणि प्रोटिओ इट इज रिलेटेड विथ प्रोटीन. ओके, सो दिस पपेन एन्झाईम विच हॅविंग अ प्रोटिओलायटिक ॲक्टिव्हिटी. ओके, मीन्स प्रोटीन स्ट्रक्चर्स आहेत त्याचं ब्रेकडाऊन करायचं, त्याचं लायसिस करायचं, त्याचं डिस्ट्रक्शन करायचं काम जे आहे ते पपेन हे एन्झाईम करतं. ओके, सो पपयापासून हे जे पपेन एन्झाईम आहे ते डिफरंट इंडस्ट्रीमध्ये ॲज अन प्रोटिओलायटिक त्याच्या ॲक्शनमुळे यूज केलं जातं. त्याच्यानंतर त्या पपेनची जी प्रोटिओलायटिक ॲक्टिव्हिटी आहे, ओके, म्हणजे प्रोटीनचं ब्रेकडाऊन करण्याची जी ॲक्टिव्हिटी आहे, सो दिस ॲक्शन इज यूज्ड इन द बियर इंडस्ट्री. ओके, सो बियरचं जे प्रिपरेशन करतात ज्या इंडस्ट्रीमध्ये, त्या बियर इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं फॉर द रिमूव्ह द चिल हेज. ओके, सो चिल हेज म्हणजे काय, बियर जेव्हा ग्लासमध्ये ओतलं जातं, ओके, सो त्याच्यावरती जो बबल्स येतात, त्याच्यामध्ये जे बबल्स फॉर्म होतात, म्हणजे फेस जो बियरच्या वरती तयार होतो. ओके, सो तो फेसची जी ॲक्टिव्हिटी आहे बियरमधली ती कमी करण्याच्या प्रोसेससाठी पपेन हे जे एन्झाईम आहे ते बियर इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं. ओके, सो पपेन जेव्हा बियरमध्ये ॲड केलं जाणार आहे तेव्हा बियरमध्ये जी बबल्स फॉर्मेशनची प्रोसेस आहे ती कमी होते. ओके, आणि त्याच्यामुळे ते पिण्यासाठी वगैरे योग्य असं ड्रिंक होऊन जातं. ओके, नेक्स्ट जर एक्झाम्पल आपण बघितलं तर लिकोराईस आहे, लिकोराईस इन च्युइंग टोबॅको. ओके, सो जो चावून खायचा तंबाखू असतो, ओके, तंबाखूची जर टेस्ट तर ती बिटर असते. ओके, आणि लिकोराईस हा जो ड्रग आहे म्हणजे जेष्ठमध. ओके, जेष्ठमध, लिकोराईस म्हणजे जेष्ठमध, सो तो स्वीट असतो. ओके, सो त्याच्यामुळे लिकोराईस जो आहे तो च्युइंग टोबॅकोमध्ये यूज केला जातो. ओके, सो त्याच्यामुळे तंबाखू चावून खाणं कसं सोपं होतं, कारण का त्याची टेस्ट जी आहे ती मास्क केली जाते विथ द हेल्प ऑफ दिस लिकोराईस. ओके, सो तंबाखूची जी कडू टेस्ट आहे ती लिकोराईस ॲड केल्यामुळे मास्क केली जाते. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल इज दॅट ऑलिओरेझिन ऑफ जिंजर इन सॉफ्ट ड्रिंक इंडस्ट्री. ओके, जिंजर म्हणजे आलं. ओके, सो आल्यामध्ये केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स काय असतं तर रेझिन्स असतात, ऑलिओ रेझिन्स. ओके, आणि हे ऑलिओ रेझिन्स आहेत ते सॉफ्ट ड्रिंक इंडस्ट्रीमध्ये यूज केले जातात. ओके, सॉफ्ट ड्रिंक हे तुम्हाला माहिती आहेत. सो सॉफ्ट ड्रिंकची ज्या इंडस्ट्री आहेत त्याच्यामध्ये ऑलिओ रेझिन्स हे यूज केले जातात विच इज ऑब्टेन फ्रॉम जिंजर. ओके, देन नेक्स्ट इज दॅट टी अँड कॉफी ॲज अ बेवरेजेस. ओके, सो टी आणि कॉफी हे ड्रग्ज आहेत हे आपल्याला माहिती आहे. ओके, बट दे आर यूज्ड ॲज अन बेवरेजेस. ओके, आपण टी आणि कॉफी पितो ॲज अन ड्रिंक म्हणून, राईट. सो ते ड्रगसुद्धा आहेत आणि ॲज अन बेवरेजेस म्हणून सुद्धा यूज केले जातात. देन क्लोव्ज ॲज अन कंडिमेंट्स. ओके, क्लोव म्हणजे काय तर लवंग. ओके, सो कंडिमेंट म्हणजे काय तर गरम मसाला. ओके, सो क्लोव जो आहे तो गरम मसाल्यामध्ये यूज केला जातो. ओके, तुम्ही जर घरामध्ये बघितला असाल तर गरम मसाला जे सुके मसाले असतात, खडे मसाले बोलतात त्याला, त्याच्यामध्ये लवंग, काळी मिरी आहे. ओके, वेलची यूज केली जाते, बडीशेप यूज केली जाते, जिरं यूज केलं जातं, त्यानंतर मसाल्याचं पान यूज केलं जातं, तेजपत्ता असं त्याला म्हणतात. ओके, सो हे जे सगळे मसाले आहेत ते ॲज अन मेडिसिनल यूजसुद्धा त्याचे आहेत. ओके, मीन्स ड्रग म्हणूनसुद्धा यूज केले जातात. ओके, देन नेक्स्ट इज ऑइल ऑफ मेंथा ॲज अ फ्लेवरिंग एजंट. ओके, सो मेंथाचं जे ऑइल आहे ते सुद्धा फ्लेवरिंग एजंटसाठी यूज केलं जातं. ओके, पेपरमिंट इन फूड इंडस्ट्री, पेपरमिंट ऑइल आहे ते सुद्धा मेंथा ऑइल आहे, पेपरमिंट ऑइल आहे ॲज अन फ्लेवरिंग एजंट म्हणून यूज केलं जातं. ओके, नेक्स्ट आहे पेक्टिन इन फूड इंडस्ट्री. ओके, सो पेक्टिन जे आहे विच इज ऑब्टेन फ्रॉम द नॅचरल सोर्सेस विच इज यूज्ड इन द फूड इंडस्ट्रीज. ओके, सो जामचे वगैरे प्रिपरेशन्स जे असतात, ओके, फ्रूट जाम वगैरे असतात त्याच्यामध्ये पेक्टिन यूज केलं जातं. ओके, कारण का पेक्टिन ॲड केल्यामुळे त्याचं जी कन्सिस्टन्सी आहे, ओके, जाम वगैरे तुम्ही बघितला असाल जेली लाईक त्यांची कन्सिस्टन्सी असते. सो दिस इज ड्यू टू द यूज ऑफ पेक्टिन. ओके, सो ऑइल ऑफ लिन्सीड इज हेवीली कन्झ्युम्ड इन द पेंट. ओके, हे झालं आपण बघितलं ते फूड इंडस्ट्रीमधलं सगळं बघितलेलं आहे. ओके, आता लिन्सीड ऑइल जे आहे विच इज ऑब्टेन फ्रॉम नॅचरल सोर्सेस, की जो ड्रग म्हणून सुद्धा यूज होणार आहे आणि पेंट आणि वार्निशेस इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्याचा यूज केला जातो. ओके, देन कोलोफोनी इन पेपर मॅन्युफॅक्चरर. ओके, सो पेपर मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रोसेसमध्ये कोलोफोनी हा ड्रग यूज केला जातो. देन स्टार्चेस ॲज सायझिंग एजंट इन टेक्स्टाईल इंडस्ट्री. ओके, सो स्टार्च जो आहे, ओके, तो ॲज अन सायझिंग एजंट म्हणून टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो. ओके, अँड ऑल्सो सेव्हरल व्होलाटाईल ऑइल्स आर यूज्ड इन परफ्युमरी. ओके, सो व्होलाटाईल ऑइल जे आहे
त्यांना एक डिफरंट काइंड ऑफ ॲरोमा असतो, वास असतो, राईट. सो त्याच्यामुळे ते परफ्युमरी ह्या इंडस्ट्रीमध्ये यूज केले जातात. ओके. सो आत्ता आपण ह्या पॉईंटमध्ये बघितलेलं आहे की असे सबस्टन्सेस विच इज यूज्ड ॲज अन ड्रग, ओके, विच इज ऑब्टेन फ्रॉम नॅचरल ओरिजिन, बट दे आर ऑल्सो यूज्ड इन द अदर इंडस्ट्रीज. ओके. अदर पर्पजसाठी सुद्धा त्या ड्रगचा यूज केला जातो. ओके. So the medicinal importance of plant in the treatment of human ailments is immense and has been so since the dawn of civilization until the beginning of the era of natural product chemistry in the beginning of 20th century. The chemical composition of crude drug remain ill defined in the structural sense. Okay, so पूर्वीच्या काळीपासून हे जे मेडिसिनल इम्पॉर्टंट आहे प्लांटचं ते डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी यूज केलं जायचं. ओके. आणि ते खूप इम्पॉर्टंट होतं पूर्वीपासूनच. ओके. प्लांटपासून ऑब्टेन झालेले डिफरंट प्रोडक्ट आहेत ते डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केले जायचे. ओके. बट त्याचं जे केमिकल कंपोजिशनचा जो स्टडी होता तो तेवढा त्या काळी झाला नव्हता. ओके. सो द मेजॉरिटी ऑफ फायटोफार्मास्युटिकल्स आर डिराइव्ड फ्रॉम द स्पर्मॅटोफायटा. सो सम युजफुल रेझिन्स, ऑइल्स अँड इफेड्रिन विच इज ऑब्टेन फ्रॉम द स्पेसीज ऑफ जिम्नोस्पर्मी. ओके. व्हाईल अँजिओस्पर्मी प्रोव्हाइड्स अ व्हरायटी ऑफ युजफुल ड्रग. ओके. सो हे जे प्लांटचे डिफरंट क्लास आहेत, ओके, स्पर्मॅटोफायटा, जिम्नोस्पायटा, टेरिडोफायटा आहे, ओके, अल्गी आहे. सो ह्या डिफरंट क्लासेसमधून जे काही स्पेसिफिक ड्रग्ज आहेत ते त्यांची मेडिसिनल व्हॅल्यू साठी यूज केले जायचे. ओके. सो दिस अल्गीज आर सोर्स ऑफ लिमिटेड नंबर ऑफ ड्रग्स सच ॲज अगार, अल्जेनिक ॲसिड. ओके. सो अल्गी ह्या क्लासमध्ये सुद्धा अल्जेनिक ॲसिड आहे, अगार आहे, ॲज अन मेडिसिनल यूजसाठी यूज केलं जायचं. त्याच्यानंतर फंगाय हा जो क्लास आहे विच प्रोव्हाइड्स अ नंबर ऑफ लाईफ सेविंग ड्रग्स दॅट इन्क्लूड्स द अँटीबायोटिक्स अँड एर्गॉट अल्कलॉइड्स. ओके. हे नंतर आपल्याला सगळ्या कॅटेगरी बघायच्या आहेत. ओके. सो फंगाय क्लासपासून सुद्धा जे डिफरंट ड्रग्ज आहेत, म्हणजे फक्त प्लांटपासून नव्हे तर हा जो फंगाय क्लास आहे, ओके, त्याच्यापासून सुद्धा अँटीबायोटिक्स आणि ड्रग जे आहेत ते ॲज अन मेडिसिनल पर्पजसाठी यूज व्हायचे. ओके. सो द मायक्रोबियल प्रिपरेशन्स इन्क्लूड व्हॅक्सिन्स. ओके. त्या व्हॅक्सिन्समध्ये व्हायरल, रिकेशियल, बॅक्टेरियल अँड टॉक्झाइड्स टाईप ऑफ व्हॅक्सिन्स जे आहेत. ओके. सो हे जे प्रिपरेशन्स आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझमपासून प्रिपेअर केले जायचे. ओके. सो मायक्रो ऑर्गॅनिझमसुद्धा हा एक ड्रगचा सोर्स होता. So the animal derived drugs are hormones, animal extracts, enzymes, insects, fish oils, gelatin. Animal source पासून सुद्धा डिफरंट ड्रग जे आहेत ते ॲज अ मेडिसिनल यूजसाठी यूज केले जायचे. ओके. सो त्याच्यामध्ये हार्मोन्स आहेत, ॲनिमल हार्मोन्स आहेत, ॲनिमल एक्स्ट्रॅक्ट्स आहेत, त्याच्यानंतर एन्झाईम्स आहेत, इन्सेक्ट्स आहेत, फिश ऑइल आहे, जिलॅटिन आहे की जे ॲनिमल सोर्सपासून ऑब्टेन केलं जायचं. ओके. आणि ॲज अन ड्रग म्हणून त्याचा यूज केला जायचा. सो करंटली युजफुल मराईन प्रोडक्ट्स आर प्रोटामाइन, प्रॅलिडॉक्झिन, कियानिक ॲसिड अँड अगार. ओके. सो मराईन सोर्सपासून सुद्धा डिफरंट काइंडचे ड्रग जे आहेत ते यूज केले जायचे. त्याच्यामध्ये मराईन सोर्स म्हणजे कोणता तर समुद्रातून जे मिळतं ते. ओके. सो त्याच्यामध्ये प्रोटामाइन आहे, प्रॅलिडॉक्झिन आहे, त्याच्यानंतर अगार आहे, कैनिक ॲसिड आहे. ओके. द फायटोफार्मास्युटिकल्स ऑफ कमर्शियल सिग्निफिकन्स फ्रॉम द हायर प्लांट्स आर क्विनिन, क्विनिडीन, निकोटीन, ट्रोपेन अल्कलॉइड्स, स्कोपोलामाइन, ट्रोपिन, इमेटिन, कॅफिन, सिनोसाइड्स, विंका, अल्कलॉइड्स, रेझरपिन, झॅन्थोटॉक्झिन, त्याच्यानंतर सोरालेन, pyrethrin, morphines and other opium alkaloids that includes other opium alkaloids also diosgenin, solasodin, digoxin and lanthanosides, volatile oils from the sandalwood, umbelliferous fruit, then rose, vetiver, lemon, lemongrass, etc. spices and other products which is also included as drug. Okay. So 6 आणि 7 या पॉईंटमध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहेत विच इज यूज्ड ॲज अ ड्रग. ओके. सो कोणत्या कोणत्या सोर्सेसपासून कोणते ड्रग्स यूज केले जायचे त्याचे एक्झाम्पल्स इथे 6 आणि 7 पॉईंटमध्ये मेन्शन केलेली आहेत. ओके. सो तुम्हाला जर एक्झाममध्ये ड्रगवर नोट विचारली तर तुम्हाला हे सगळं मेन्शन करायचं आहे. ड्रगची डेफिनेशन विचारली तर ड्रगचे डेफिनेशन मेन्शन करायचे आहेत अलॉंग विथ एक्झाम्पल. ओके. सो एक्झाममध्ये तुम्हाला कोणतीही डेफिनेशन जेव्हा विचारली जाते तेव्हा तुम्हाला डेफिनेशनसहित एक्झाम्पल लिहिणं मस्ट आहे.
तरच तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क्स मिळतील. ओके, नाही तर तुम्ही ड्रगची डेफिनेशन विचारलेली आहे म्हणून ड्रगची डेफिनेशन अगदी वर्ड टू वर्ड तशीच्या तशी लिहाल आणि म्हणाल मॅडम आम्हाला फुल मार्क द्या, तर तसं नसतं. ओके, ड्रगची डेफिनेशन लिहायचे आहेत आणि तुम्हाला 2 ते 3 त्याचे एक्झाम्पलसुद्धा लिहायचे आहेत. ओके, सो इथे ड्रग हा पार्ट कवर झालेला आहे. नेक्स्ट आहे आपल्याला बघायचं फार्मास्युटिकल एड्स ऑफ नॅचरल ओरिजिन. ओके, सो फार्मास्युटिकल एड्स म्हणजे काय, तर इथे डेफिनेशन आहे द सबस्टन्स विच आर ऑफ लिटल ऑर नो थेरापेटिक व्हॅल्यू. ओके, असे सबस्टन्स की ज्यांच्यामध्ये थोडी थेरापेटिक व्हॅल्यू आहे, मीन्स थोड्या क्वांटिटीमध्ये त्याचा थेरापेटिक इफेक्ट शो करणार आहेत किंवा ते डिडंट हॅव अ थेरापेटिक व्हॅल्यू बट आर एसेन्शियली यूज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑर कंपाऊंडिंग ऑफ व्हेरियस फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स. ओके, सो जे डिफरंट फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आहेत, मेडिसिन्स आहेत, त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि कंपाऊंडिंग ह्या प्रोसेसमध्ये ते गरजेचे आहेत. ओके, अँड ऑल दोज आर नोन ॲज फार्मास्युटिकल एड ऑर फार्मास्युटिकल नेसेसिटीज. ओके, या सगळ्यालाच फार्मास्युटिकल एड असं म्हटलं जातं किंवा मग फार्मास्युटिकल नेसेसिटीजसुद्धा म्हटलं जातं. ओके, सो फार्मास्युटिकल एड म्हणजे काय, सो द सबस्टन्स विच आर ऑफ लिटल ऑर नो थेरापेटिक व्हॅल्यू but are essentially used in the manufacture or compounding of various pharmaceuticals which are known as फार्मास्युटिकल एड ऑर फार्मास्युटिकल नेसेसिटीज. ओके, मीन्स इथे काय सांगितलेलं आहे, असे सबस्टन्स की जे थेरापेटिक ॲक्टिव्ह आहेत किंवा थेरापेटिक ॲक्टिव्हिटी त्यांची नाही आहे पण तरी पण हे जे सबस्टन्स आहेत ते फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स मॅन्युफॅक्चरिंगसाठी एसेन्शियल आहेत. ओके, अशा सबस्टन्सला फार्मास्युटिकल एड किंवा मग फार्मास्युटिकल नेसेसिटी असं म्हटलं जातं. ओके, सो दे आर ऑब्टेन फ्रॉम द व्हेरियस सोर्सेस सच ॲज ॲनिमल, व्हेजिटेबल, मिनरल्स अँड प्युअरली सिंथेटिक सोर्सेस. ओके, सो हे डिफरंट टाईप ऑफ सोर्सेस आहेत की ज्यांच्या थ्रू हे फार्मास्युटिकल एड जे आहेत ते ऑब्टेन केले जातात. सो सिन्स द सिंथेटिक कंपाऊंड्स आर नॉट कवर्ड इन फार्माकोग्नसी द सबस्टन्स अदर दॅन सिंथेटिक सोर्स शाल बी डील्ड विथ इन दिस बुक. ओके, सो आपल्याला मेन कोणते एक्झाम्पल लिहायचे आहेत फार्मास्युटिकल एडच्या सोर्सेसमध्ये, तर ॲनिमल, व्हेजिटेबल आणि मिनरल, कारण का सिंथेटिक आहे विच इज नॉट कवर्ड अंडर दिस फार्माकोग्नसी सब्जेक्ट. ओके, कारण का फार्माकोग्नसीमध्ये आपण कशाचं स्टडी करतो, सो असे ड्रग्स विच इज ऑब्टेन फ्रॉम नॅचरल ओरिजिन. ओके, सिंथेटिक ओरिजिनचे ड्रग आपण स्टडी करत नाही. ओके, सो त्याच्यामुळे ॲनिमल, व्हेजिटेबल आणि मिनरल सोर्सेसचे जे ड्रग्ज आहेत ते फक्त आपल्याला एनलिस्ट करायचे आहेत. ओके, सो इथे तुम्हाला एक टेबल दिसते, त्याच्यामध्ये डिफरंट सोर्सेस दिलेले आहेत आणि त्यांचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, कोणते ड्रग्ज जे आहेत ते त्या सोर्सेसमधून ऑब्टेन होतात. ओके, सो फर्स्ट आहे ॲनिमल, त्याच्यामध्ये आहे बीज वॅक्स, सिवेट, कोकिनियल, जिलॅटिन, हनी, लॅक्टोज, मस्क, स्पर्मॅसिटी, वूल फॅट. ओके, सो दीज आर द ड्रग्स विच इज ऑब्टेन फ्रॉम द ॲनिमल सोर्सेस. ओके, नेक्स्ट आहे सोर्स व्हेजिटेबल सोर्सेस. ओके, मीन्स प्लांट सोर्सेस. सो त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे फार्मास्युटिकल एडचे बाल्झम ऑफ टोलू, कार्नोबा वॅक्स, कोका, कार्डॅमम, कोलोफोनी, पेपरमिंट, पेक्टिन, स्टार्च, व्हॅनिला. ओके, सो ऑल दिस ड्रग्स कम्स अंडर द व्हेजिटेबल सोर्स. ओके, नेक्स्ट इज दॅट मिनरल सोर्स. ओके, सो त्याच्यामध्ये आहे बेंटोनाईट. मिनरल म्हणजे काय, तर जमिनीतून जे मिळतात ते. ओके, सो मिनरल्समध्ये आहे बेंटोनाईट, केसलगर, केओलिन, पॅराफिन, प्युमिस, टाल्क, कॅलामाइन, ॲस्बेस्टॉस, chalk. Okay, so all these drugs which is obtained from the mineral sources and all these used as an pharmaceutical aid. Okay, सिंथेटिक ओरिजिनचे पण ड्रग आहे, त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिड आहे, बोरिक ॲसिड आहे, कॅल्शियम स्टिअरेट आहे, सायट्रिक ॲसिड आहे, डेक्स्ट्रोज आहे, लॅक्टिक ॲसिड आहे. ओके, बट हे आपल्याला इथे स्टडी करायचे नाही आहेत, आपल्याला फक्त नॅचरल ओरिजिनचे ड्रग स्टडी करायचे आहेत, मीन्स ॲनिमल, व्हेजिटेबल आणि मिनरल ओरिजिनचे सोर्स. ओके, so depending upon the use or application pharmaceutical aid from the different sources can be classified. Okay, as shown in the table. Okay, so इथे तुम्हाला एक टेबल दिसते की त्याच्यामध्ये फार्मास्युटिकल एड क्लासिफाय केलेला आहे डिपेंडिंग अपॉन देअर ॲप्लिकेशन, त्याचा यूज काय आहे, थेरापेटिक यूज, त्याच्यानुसार त्याला क्लासिफाय केलेला आहे. ओके, सो इथे तुम्हाला टेबलमध्ये दिसते फर्स्ट क्लास आहे ॲसिड्युलंट. ओके, मीन्स दोज ड्रग्स विच पॉझेस द ॲसिडिटी. ओके, की ज्याच्यामध्ये मोर ॲसिड पॉवर असते, सो त्याच्यामध्ये ॲसिड्युलंट म्हणून ॲक्ट होणारे ड्रग आहेत तमारिंड, लेमन ज्यूस. ओके, एक्झाम्पल आहे त्याचे तमारिंड अँड लेमन ज्यूस. ओके, नेक्स्ट आहे क्लास
कलर्स. ओके, सो दोज ड्रग्स विच ॲक्ट्स ॲज अन कलरिंग एजंट. सो त्याच्यामध्ये कॅरॅमल आहे, कोकिनियल आहे, टर्मेरिक आहे, सॅफ्रॉन, इंडिगो, क्लोरोफिल, beta carotene. Okay, so all these drugs which is obtained from natural origin and they are act as an coloring agents. Okay, next class आहे disintegrating agent. Okay, so disintegrating agents काय करतात, आता तुम्ही ॲस्पिरिनची टॅबलेट बघितली असेल. ओके, टी व्हीमध्ये ॲड दाखवली जाते. काय केलं होतं, ग्लास भरलेला ग्लास असतं पाण्याने भरलेलं, त्याच्यामध्ये जेव्हा ॲस्पिरिनची टॅबलेट आतमध्ये टाकली जाते तेव्हा त्याच्यातून बबल्स येतात. ओके, बबल्स आल्यानंतर ती जी टॅबलेट आहे ती काय होते, तुटते आणि नंतर ती पाण्यामध्ये पूर्ण विरघळून जाते. ओके, सो दॅट प्रोसेस इज नोन ॲज डिसइंटिग्रेशन. ओके, सो त्याच्यासाठी त्या ॲस्पिरिनच्या टॅबलेटमध्ये अलॉंग विथ ॲस्पिरिन हे डिसइंटिग्रेटिंग एजंट यूज केले जातात. ओके, सो मेन त्याचा ड्रग आहे ॲस्पिरिन आणि त्याच्यासोबत हे डिसइंटिग्रेटिंग एजंट्स आहेत ते यूज केले जातात. मग इथे कोणते कोणते डिसइंटिग्रेटिंग एजंट्स आहेत विच इज ऑप्टेन फ्रॉम द नॅचरल सोर्स. दॅट इन्क्लूड्स द स्टार्च, देन सिलियम हस्क, CMC, then microcrystalline cellulose. Okay, so here it is the different disintegrating agent which is obtained from the natural sources. Okay, next आहे class diluents. Okay, so these diluents are used for the dilution purpose. Okay, means एखादं जर कॉन्सन्ट्रेट सोल्युशन असेल तर त्याला कमी कॉन्सन्ट्रेशनचं करण्यासाठी, डायल्यूट करण्यासाठी, व्हॉल्यूम मेकअप करण्यासाठी हे डायल्युएंट्स जे आहेत ते यूज केले जातात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहे सिनेमन वॉटर, पेपरमिंट वॉटर, कॉर्न ऑइल, पीनट ऑइल, वाइल्ड चेरी सिरप, सिसम ऑइल, glucose, lactose. Okay, so all these agents which is obtained from the natural origin, they are used as an diluents. Okay, the next class of pharmaceutical aid that include emulsifying and suspending agents. Okay, सो तुम्ही हे प्रिपरेशन्स जे आहेत ते बघितलं असाल, सस्पेन्शन, इमल्शन्स. ओके, जेव्हा केव्हा घरात एखादी सिरपची बाटली येणार आहे, ओके, किंवा लिक्विड प्रिपरेशनची बाटली येणार आहे, तुम्हाला आता एक काम करायचं आहे की जे काही औषधं तुम्हाला दिसतील, ओके, त्या औषधं तुम्ही रीड करायचे आहे, त्याची नावं. ओके, मीन्स स्ट्रीप असेल तर स्ट्रीपमध्ये कोणते कोणते कंटेंट आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे, कोणते कोणते मेडिसिन्स त्याच्यामध्ये आहेत, कोणते ड्रग आहेत, हे सगळं तुम्ही रीड करायचं आहे. ओके, सो तुम्हाला मग हळूहळू या कन्सेप्ट ज्या आहेत ते क्लिअर होत जातील. ओके, सो तसं जे काही प्रिपरेशन्स, लिक्विड प्रिपरेशन्स असतात, ओके, सो त्याच्यामध्ये डिफरंट टाईपचे लिक्विड प्रिपरेशन्स आहेत. त्याच्यामध्ये इमल्शन आणि सस्पेन्शन ह्या 2 टाईपचे प्रिपरेशनसुद्धा असतात. ओके, सो इमल्शनमध्ये काय केलं जातं तर 2 इमिसिबल लिक्विड आहेत की जे एकमेकांमध्ये सोल्युबल नाही आहेत. ओके, असे लिक्विड्स जे आहेत ते यांच्यापासून इमल्शन्स बनवलं जातं. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं जातं तर कंटिन्युअस फेजमध्ये जी डिस्पर्स्ड फेज आहे की जी तरंगणार आहे ती फेज त्याच्यामध्ये टाकली जाते विथ द हेल्प ऑफ इमल्सिफाईंग एजंट्स. ओके, तसंच सेम सस्पेन्शनचे प्रिपरेशन्स असतात. ओके, सो काही औषधांच्या बाटल्या जर तुम्ही बघितलात तर त्याच्यामध्ये लिक्विड प्रिपरेशन्स असतं आणि पावडर जी आहे ती खाली साचलेली तुम्हाला दिसते. ओके, मग ते काय करतो आपण की आपल्याला शेक करावे लागतात ते प्रिपरेशन्स. त्याच्यावर इन्स्ट्रक्शनच असतात की शेक वेल बिफोर यूज. ओके, शेक केल्यानंतर काय होतं, जे काही पावडर कंटेंट आहे ते पूर्ण त्या सोल्युशनमध्ये पुन्हा मिक्स होतं, व्यवस्थित युनिफॉर्मली मिक्स होतं. ओके, सो त्याच्यामध्ये काय यूज केलेलं असतं अशा प्रिपरेशनमध्ये तर सस्पेंडिंग एजंट यूज केलेले असतात. ओके, सो त्याच्यामुळे ते जे काही सॉलिड पार्टिकल्स आहेत ते त्या लिक्विड सोल्युशनमध्ये इझिली सस्पेंड राहू शकतात. ओके, डायजिनचं प्रिपरेशन तुम्ही बघितलं असाल तर डायजिनची बॉटल जर तुम्ही अशीच बराच वेळ ठेवली एका प्लेन सरफेसवर, त्याच्यामधलं जे पावडर कंटेंट आहे ते खाली बसतं, लिक्विड कंटेंट आहे ते तसंच राहतं. ओके, सो त्याच्यामुळे ते जेव्हा आपण शेक करणार आहोत तेव्हा मग ते जे डायजिनचं प्रिपरेशन आहे ते त्याच्यामध्ये जे पावडरचा फॉर्म आहे तो युनिफॉर्मली स्प्रेड होतं. ओके, सो त्याच्यासाठी हे सस्पेंडिंग आणि इमल्सिफाईंग एजंट जे आहेत ते यूज केले जातात. ओके, सो नॅचरल ओरिजिनचे इमल्सिफाईंग अँड सस्पेंडिंग एजंटचे एक्झाम्पल आहेत ॲकॅशिया, अगार, अल्जिनिक ॲसिड, बेंटोनाइट, मिथाइल सेल्युलोज, जिलॅटिन, ट्रॅगाकांथ, गुआर गम. ओके, so all these are the agent which is used for the emulsifying and suspending agent as an pharmaceutical aid. Okay, next आहे 6th number class is that filter aid. Okay, सो फिल्टर एड्समध्ये आहे म्हणजे फिल्ट्रेशनसाठी यूज केले जातात. त्याच्यामध्ये आहे
टाल्क, बेंटोनाइट, केसलघर. ओके, जसं मी तुम्हाला जो प्रिव्हियस आपला लेक्चर झाला त्याच्यामध्ये पर्कोलेशन ही प्रोसेस तुम्हाला आली असेल. पर्कोलेशन हा वर्ड तुमच्या कानावरून गेला असेल. ओके, सो पर्कोलेशन म्हणजे काय? इट इज ॲन फिल्टरिंग ऑफ फ्लुइड्स. फ्लुइड्सचं फिल्ट्रेशन केलं जातं आणि त्याच्यामध्ये मग हे जे फिल्टरिंग एड्स आहेत ते यूज केले जातात. ओके, हे टाल्क, बेंटोनाइट, केसलघर आहे, ह्याचे डिफरंट लेअरचा बेड बनवले जातात त्या पर्कोलेटरमध्ये. पर्कोलेटर मीन्स फनेल शेप्ड डिव्हाइस असतं आणि त्याच्या थ्रू मग फ्लुइड जे आहे ते त्याच्यामधून पास केलं जातं आणि त्याचं फिल्ट्रेशन होतं. ओके, सो हे फिल्टरिंग एड म्हणून यूज केले जातात विच इज ऑब्टेन फ्रॉम नॅचरल ओरिजिन. ओके, नेक्स्ट क्लास आहे फार्मास्युटिकल एड्सचा फ्लेवर्स. ओके, फ्लेवरिंग एजंट. फ्लेवरिंग एजंटचा यूज मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. सो त्याचे एक्झाम्पल्स आहेत कार्डॅमम, वेलची, देन सिनॅमन आहे, रोज आहे, बेन्झाल्डेहाइड, ॲनिथॉल, कोका, लेमन ऑइल, ऑरेंज पील, nutmeg. Okay, all these are the agents which is used as an flavoring agents. Okay, next is that hardening agent. Okay, so असे एजंट की ते ॲड केल्यामुळे ते जे काही कंटेंट आहे मेडिकामेंट आहे ते कसं होतं? हार्ड कन्सिस्टन्सी होते त्याची. ओके, सो कोणते कोणते हार्डनिंग एजंट आहे त्याच्यामध्ये? बीज वॅक्स आहे, हार्ड पॅराफिन आहे. ओके, सो ऑल दीज आर ऑब्टेन फ्रॉम द नॅचरल ओरिजिन सोर्स अँड दे आर यूज्ड ॲज ॲन hardening agent. Okay, next pharmaceutical aid is that lubricants. Okay, so lubricants जे आहेत which is used to increase the flow. ओके, सो फ्लो जो आहे तो स्मूथ होण्यासाठी लुब्रिकंट्स यूज केले जातात. त्याच्यामध्ये टाल्क आहे, कोका बटर आहे, मॅग्नेशियम स्टिअरेट आहे. ओके, सो ऑल दीज आर ऑब्टेन फ्रॉम द नॅचरल ओरिजिन अँड दे आर यूज ॲज अन फार्मास्युटिकल एड ॲज अ लुब्रिकंट्स. ओके, नेक्स्ट आहे क्लास दॅट इज ऑइंटमेंट बेसिस. ओके, सो ऑइंटमेंट बेसिस म्हणजे काय? ऑइंटमेंट म्हणजे काय? तर सेमी सॉलिड प्रिपरेशन आहे. ओके, तुम्ही बाम बघितला असाल. ओके, बाम आहे, आयोडेक्स आहे, ओके, विक्स आहे. सो ऑल दीज आर द कम्स अंडर द ऑइंटमेंट प्रिपरेशन्स. ओके, ह्यांना ऑइंटमेंट असं म्हटलं जातं. सो ते ऑइंटमेंट प्रिपरेशन्स जे आहेत त्याच्यामध्ये ऑइंटमेंट बेसेस यूज केले जातात आणि त्या बेसमध्ये मग ड्रग जो आहे तो टाकला जातो. ओके, सो कोणते कोणते ॲज अन ऑइंटमेंट बेसेस म्हणून यूज केले जातात त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे बीज वॅक्स, लॅनोलिन, पॉलिइथिलीन ग्लायकॉल, पॅराफिन, petroleum jelly, spermaceti, wool fat. Okay, so all these comes under the ointment basis. Okay, which is obtained from natural origin. Then next class from the pharmaceutical aid is solvents. Okay, so solvents कोणते कोणते आहेत? सॉल्वंट्सचं काम काय असतं? तर जे काही सोल्यूट्स आहेत त्यांना त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये सोल्युबल करून घ्यायचं काम सॉल्वंट्स करतात. ओके, सो त्याच्यामध्ये अल्कोहोल आहे, ग्लिसरीन आहे, प्रोपायलिन ग्लायकॉल आहे, ट्रायथेनोलामाइन आहे. ओके, सो ऑल दीज आर द फार्मास्युटिकल एड अँड दे आर यूज्ड ॲज अन सॉल्वंट्स. ओके, की ह्याच्यामध्ये ड्रग जे आहेत ते इझिली सोल्युबल होतात. ओके, नेक्स्ट आहे आपल्याला बघायचं आहे फार्मास्युटिकल एड दॅट इज स्वीटनिंग एजंट्स. ओके, सो स्वीटनिंग एजंट्स जसं मगाशी आपण बघितलेलं आहे की लिकोराईस यूज केला तर टोबॅकोसोबत, राईट. सो स्वीटनिंग एजंट कोणते कोणते आहे त्याच्यामध्ये? ग्लिसरायझा आहे, त्याच्यानंतर हनी आहे, सॉर्बिटॉल आहे, सॅकेरिन आहे. ओके, सो ऑल दीज यूज्ड ॲज अन फार्मास्युटिकल एड ॲज अन स्वीटनिंग एजंट्स. ओके, की जे बिटर ड्रग्स जे आहेत त्यांची टेस्ट मास्क करण्यासाठी यूज केले जातात. ओके, देन नेक्स्ट इज दॅट थिकनिंग एजंट. ओके, सो थिकनिंग एजंट्सचं काम काय आहे की ते काय करतात? थिकनेस प्रोव्हाइड करतात. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे पेक्टिन जे आहे ते जामच्या प्रिपरेशनसाठी यूज केलं जातं. ओके, सो डिफरंट फ्रूट जाम्स वगैरे जे बाजारामध्ये तुम्हाला दिसतात त्यांची कन्सिस्टन्सी कशी असते? थिक असतात ना ते जेलीसारखे. ओके, सो त्यांची कन्सिस्टन्सी आहे ती त्या पेक्टिन ॲड केल्यामुळे येते. ओके, तसे थिकनिंग एजंट्स आहेत पेक्टिन, ट्रॅगाकांथ, मिथाइल सेल्युलोज. ओके, सो दे आर यूज्ड ॲज अन थिकनिंग एजंट इन मेनी प्रिपरेशन्स. ओके, ॲज अन फार्मास्युटिकल एड. नेक्स्ट इज दॅट व्हेकल्स. ओके, सो व्हेकल्समध्ये आहे ॲराचिस ऑइल, हनी, सिसम ऑइल. ओके, सो दीज आर द व्हेरियस काइंड ऑफ फार्मास्युटिकल एड्स. ओके, सो आपण टोटल 14 क्लास बघितलेले आहेत. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर ह्या चॅप्टरमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे ड्रग हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. ड्रगची डेफिनेशन, ड्रगचे एक्झाम्पल्स, ओके, डिफरंट अदर युजेस जे आपण एक्सप्लेन केलेले आहेत
ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर आत्ता जो आपण पार्ट बघितला फार्मास्युटिकल एड, त्याच्यावर हमखास क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जातो. ओके, व्हॉट इज मीन बाय फार्मास्युटिकल एड, डिफरंट सोर्सेस ऑफ फार्मास्युटिकल एड अँड क्लासिफिकेशन ऑफ फार्मास्युटिकल एड. ओके, सो हे टोटल 14 क्लास आहेत, ते 14च्या 14 क्लास तुम्हाला लिहायचे आहेत इन द क्लासिफिकेशन ऑफ फार्मास्युटिकल एड. ओके, आणि त्याचे एक्झाम्पल तुम्हाला एनलिस्ट करायचे आहेत. ओके, सो प्रत्येक क्लासचे मोर दॅन 2, ओके, मिनिमम 2 तुम्हाला एक्झाम्पल लिहायचेच आहेत आणि 2पेक्षा जास्त लिहायला तुम्हाला ट्राय करायचं आहे. ओके, सो पूर्ण 14 क्लास अलॉंग विथ मोर दॅन 2 एक्झाम्पल्स तुम्हाला ह्याचं क्लासिफिकेशन एक्झाममध्ये लिहायचं आहे, तरच तुम्हाला फुल मार्क्स मिळू शकतात. ओके, सो इथे आपला हा सेकंड चॅप्टर जो आहे तो संपलेला आहे. ओके, सो ह्या चॅप्टरमध्ये आपण काय बघितलं आहे, ड्रग ही कन्सेप्ट बघितलेली आहे. ड्रग म्हणजे काय, डेफिनेशन बघितलेलं आहे, ड्रगच्या एक्झाम्पल बघितलेलं आहेत, अदर कोणत्या पर्पजसाठी ड्रग यूज केले जातात त्याचा स्टडी आपण इथे केलेला आहे. त्याच्यानंतर डिफरंट एक्झाम्पल्स ड्रगची बघितलेली आहेत, त्याच्या सोर्सेस, कोणत्या सोर्सचा ड्रग, डिफरंट सोर्सेस जे आहेत त्याच्यामधले कोणते कोणते एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत ॲज अॅन ड्रग म्हणून यूज केले जातात. ओके, नेक्स्ट आपण बघितलं आहे फार्मास्युटिकल एड. फार्मास्युटिकल एडची डेफिनेशन, फार्मास्युटिकल एड्स कोणत्या कोणत्या सोर्सेसपासून ऑब्टेन होतात विथ एक्झाम्पल आपण ते बघितलेलं आहे, आणि क्लासिफिकेशन ऑफ फार्मास्युटिकल एड. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट दोन्ही कन्सेप्ट्स आहेत, ड्रग आहे आणि फार्मास्युटिकल एडसुद्धा आहे. ओके, सो आपल्याला प्रत्येक चॅप्टरचा स्टडी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने करायचा आहे. कोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते सर्व कन्सेप्ट जे आहेत ते आपल्याला नीट समजून घ्यायचे आहेत. ओके, एकदा का आपण सर्व कन्सेप्ट नीट समजून घेतल्या तर आपण एकदा दोनदा वाचल्यानंतर ते आपल्या लक्षात राहतात. ओके, आणि आपण ते इझिली आपल्या ओन लँग्वेजमध्ये लिहू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे डेफिनेशन ॲज सच तशा तुम्हाला लिहायच्या आहेत, पण अदर ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या तुम्ही तुमच्या वर्डमध्ये लिहू शकता. ओके, आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की आत्ता तुम्हाला एक फार्मसीला तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहात, सो आत्तापासून तुम्हाला एक काम करायचंच आहे की जिथे जिथे तुम्हाला औषधं दिसतील, ओके, तिथे तुम्हाला काय करायचं आहे, त्या औषधांचं नाव वाचायचं आहे. ओके, सो तुम्हाला ते कोणत्या टाईपचं प्रिपरेशन आहे, टॅबलेट आहे, कॅप्सूल आहे, पील आहे किंवा सिरप आहे, इमल्शन आहे, सस्पेन्शन आहे, सो जे काही डिफरंट प्रिपरेशन्स आहेत ते तुम्हाला डोळ्याखालून घालवायचे आहेत. म्हणजे आता जे तुम्ही सब्जेक्टचा स्टडी करणार आहात, फार्मास्युटिक्स आहे, कोग्नसी आहे, फार्मास्युटिकल मेडिसिनल केमिस्ट्री आहे. ओके, सो हे जे हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी आहे आणि अदर तुमचे जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये सगळं तुम्ही ह्याचा स्टडी करणार आहात. ओके, फार्माकोग्नसीमध्ये आपल्याला ड्रगचा स्टडी आहे, त्याच्यानंतर फार्मास्युटिकल मेडिसिनल केमिस्ट्री जो आहे PC1 जो तुम्हाला आता सब्जेक्ट आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्री, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्या ड्रगची नावं येणार आहेत. ओके, सो त्या तुम्ही जर हे प्रिपरेशन्स आता रीड करत राहिलात तर तुम्हाला नंतर जेव्हा तुमचे टीचर प्रत्येक ड्रग जेव्हा घेणार आहेत तेव्हा तुम्हाला ते आठवेल की हां, ह्या स्ट्रीपमध्ये मी हा ड्रग वाचलेला आहे. किंवा सुटिक्समध्ये मध्ये जेव्हा तुम्हाला आता डोसेज फॉर्म शिकवायला सुरू करतील मॅडम, सो तेव्हा तुम्हाला कळेल की हां, सोल्युशन म्हणजे काय, किंवा सिरप हा फॉर्म आहे, हा मग मी ती बाटली बघितली होती सिरपची, मग त्या कन्सेप्ट समजायला तुम्हाला सोपं जाईल. ओके, सो त्याच्यामुळे तुम्ही ही एक सवय तुम्हाला आत्तापासून लावून घ्या की जेवढे पण तुम्हाला मेडिसिनल प्रिपरेशन दिसणार आहेत, ओके, घरामध्ये तुमच्या आजूबाजूला तुम्हाला त्याच्यामधलं जे कंटेंट आहे ते तुम्ही रीड करत चला. ओके, म्हणजे तुम्हाला हा जो तुमचा जो 2 इयरचा कोर्स आहे तो तुम्ही इझिली पासआउट करू शकता. ओके, सो तुम्हाला आजच्या चॅप्टरमध्ये मी जो काही चॅप्टर कंप्लीट झालेला आहे, सेकंड चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे, ड्रग अँड फार्मास्युटिकल एड. ओके, सो जर तुम्हाला कोणती कन्सेप्ट जर समजली नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. मी अजून इझी वेनं तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ओके, सो थँक्यू फॉर listening me. Happy learning to all of you. Stay home, stay safe, stay healthy. Take care all of you. Goodbye.